TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऑनसाइडच्या दिशेने सुरेख फटका मारला जातोय आणि या स्पर्धेतील पहिला चौकार मारला जातोय सँडी आचार्यच्या बॅट मधून. अर्थात खाली आमदार चषक अर्थातच राम कदम साहेब जे चषक पाहतोय. पुढचा चेंडू देखील ऑनसाइडच्या दिशेने सुरेखरित्या तटवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव मिळणार आहे. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेखर पेटलेकर सरस अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये भटकावण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. उलटा पद्धतीचा चेंडू. दिशा दिली केवळ चेंडूला. स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक मुझफ्फर येतोय. एक धाव मिळणार आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. सुरेख फटका मारला जातो. हवेत चेंडू. मुझफ्फर चेंडूच्या खाली आणि वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. महमूद भाई थोडं वरती जायचंय. चौथ्या पायरीवर बाउंड्री. सुरेख फटका मारला जातो सँडीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. किशन देवेंद्र या ठिकाणी जात असताना चौकार पाहायला मिळतो तो सँडीच्या बॅटमधून. 4 धावा. आता मात्र हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडतोय. एक धाव केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय संदीप आचार्यकडून आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का? तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि अतिशय चपळतेने तिसरी धाव. सुरेख फटका मारला जातोय. संदीप आचार्यच्या बॅट मधून निघालेला हा षटकार 6 धावांसाठी. सुरेख फटका पुन्हा एकदा सँडीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि आणखीन एक वन बाउन्स चौकार पाहायला मिळतो तो सँडीच्या बॅट मधून. 3 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सँडीच्या बॅट मधून. किशन देवेंद्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय अतिशय सुरेख पद्धतीने. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतोय सँडी आणि धावसंख्या 2 ने वाढवतोय. आपल्या धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावांवर. आता मात्र रौद्र रूप